सर्वप्रथम जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जामनेर तालुका काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही आपल्याला इथे निमंत्रित केलं होतं, त्यामुळे आपण आलात तर आपलं मनापासून मी जळगाव जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो। आज आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब त्यांनी प्रदेश अध्यक्षपदाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातले जे सिनियर आमचे नेते आहेत त्यांची एकत्र बैठक घेऊन त्यांच्यावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तालुका पातळीपर्यंत जाऊन एकंदरीत काँग्रेस संघटनेच्या बाबतीत सगळी माहिती जाणून घेण्यासाठी व त्यात काय सुधारणा करा या संदर्भातून आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी आमच्या प्रदेशचे उपाध्यक्ष आमचे काँग्रेस पक्षाचे जुने नेते सिनियर नेते माननीय आपल्या शेजारच्या जिल्ह्याचे बुलढाण्याचे माननीय शामभाऊ माळकर यांना जळगाव जिल्ह्याचं निरीक्षक म्हणून इथे नियुक्त केलेलं आहे आणि आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर सगळेजण फिरत आहोत। तर सकाळी आम्ही मुक्ताईनगर तालुक्याचा दौरा त्यांनी आटोपला आणि आज या ठिकाणी आम्ही आता नुकतंच जामनेर तालुक्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला बोललो। तर मी आमचे प्रदेशचे निरीक्षक शामभाऊ माळकर यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद संबोधित करावं। माजी अध्यक्ष उदय पाटील, सलीम पटेल माजी शहराध्यक्ष, राठोडताई, जमीलबाई तालुक्याचे अध्यक्ष, माजी तालुक्याचे अध्यक्ष, काळेसाहेब, जाधवसाहेब, मौलानाजी उपस्थित तालुकाध्यक्ष सर्व बंधू। हर्षवर्धन सपकाळ एक गांधीवादी विचार, सर्वोदय विचार, विनोबा भावेंचा विचार घेऊन राहुल गांधींनी त्यांच्यावर जबाबदारी दिली। काँग्रेसचं गतवैभव जे होतं, जे स्वातंत्र्याच्या वेळेस होतं, प्रभात फेरी, सद्भावना यात्रा, जातीजातीतला संघर्ष टाळणे, ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बीडला त्यांनी सद्भावना यात्रा काढली। 16 तारखेला नागपूरला हिंदू मुस्लिमचा जो दंग झाला त्यातून सद्भावना यात्रा त्यांची 16ला आहे आणि अशा पद्धतीनं गांधीवादी विचारधारा, फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा, सेक्युलरची विचारधारा ही लोकांपर्यंत पोचवायची आणि यातून काँग्रेस नव्यानं उभी करायची। तरुणांचा सहभाग, महिलांचा सहभाग, त्यानंतर जुने जाणते नवीन लोक, युवक काँग्रेसवाले, महिला, NSY आणि जे अनुभवी लोक आहेत, जे पदावर होते, आता रिटायरमेंटला असतील, त्या सगळ्यांना एकत्रित करून चालवण्याचा हा प्रयत्न आहे। तर सुरुवातीला काय संघटन पहिल्यांदा युती असल्यामुळे अनेक जागा या युतीत सुटल्या गेल्या आणि अपेक्षित निकाल हा काँग्रेसला आला नाही। त्यामुळे आता आम्हा लोकांवर जबाबदारी देऊन तुम्ही संघटनात्मक काय परिस्थिती आहे किंवा सगळे तालुका अध्यक्ष आहेत का, ते काम करतात का, ते किती वर्षापासून अध्यक्ष आहे, शहराचे अध्यक्ष किती वर्षापासून आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी किती वर्षापासून आहेत, ती जागा रिकामी आहे का, काम नसतील करत तर नवीन संधी द्यायची का, स्वतःहून कोणी पुढे येऊन काम करते का, अशा अनेक बाबीवर आम्ही चर्चा केली आणि आजचा आता हा 3रा तालुका आहे। त्या दिवशी जळगाव शहर, जळगाव ग्रामीणची मीटिंग झाली, आज सकाळी मुक्ताईनगर आणि बोरवडचं झालं, आता आम्ही इथे पोचलेलो आहे। उद्या आणि परवा 3 दिवसाचा आमचा दौरा आहे, त्यानंतर उर्वरित आम्ही 2 दिवस आणखीन काम करू आणि सगळ्यांची मनं जाणून घेऊन एक मरगळ नावाचा जो विषय असतो तो मरगळ काढून एक संघटनात्मक काँग्रेस उभी करायची आणि मग जशी जशी ताकद उभी होईल तसतशा निवडणुकीला पुढच्या दृष्टीनं सामोरं जायचं। कारण आज तरी BJP कोणतीही निवडणूक घेईल अशा मनस्थितीत दिसत नाही, त्यामुळे स्थानिकच्या निवडणुका केव्हा लागतात, काय लागतात सांगता येत नाही आणि विधानसभेच्या आत्ता झाल्या, लोकसभेच्या आत्ता झाल्या, त्यामुळे तयारी करून आपलं संघटन बांधून ठेवायचं। जेव्हा अनाऊन्समेंट होईल त्यावेळेला तो प्रयत्न करायचा आणि संघटनेतले लोक जेव्हा नगर परिषदमध्ये किंवा जिल्हा परिषदला उतरतील त्याच वेळेला पक्षाला मजबूती होईल। निवडणुका हारतील जिंकतील तो भाग नंतरचा, पण पंजा करून काँग्रेस कार्यकर्त्याला मला मी पक्षात काम करतो म्हणून न्याय मिळतो अशा प्रकारची भावना तयार होईल आणि त्याच आढावा घेण्यासाठी मी इथे आलो होतो। सगळ्यांनी मला सगळ्या आपापल्या गोष्टी सांगितल्या, मी त्याची संग्रही केल्या। आता मी प्रदेशाध्यक्षांना तो अहवाल देईल आणि प्रदीप पाटील, उदय पाटील, सलीम पटेल आणि बाकीचे सगळे लोक आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, हे जिल्ह्यामध्ये संपर्कात माझ्यासोबत आहेत। मी सर्वांना ईदच्या शुभेच्छा, रामनवमीच्या शुभेच्छा, महावीर जयंतीच्या शुभेच्छा, उद्याच्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। दौरा आपला आहे संघटनेत नवचैतन्य आहे, त्यात नवचैतन्य एका मरगळ आहे।
मरगळ तर आहेच ना, आहे. आहेच ना. मरगळ याचं कारण असं आहे की जर ज्या गावाला तिकीटच आमच्या पक्षाला मिळालं नाही तर ते कार्यकर्ते सैरावैरा तर झालेलेच आहेत ना. त्यांना कुठेतरी संघटित करून बांधावं लागेल ना. त्याला मरगळ तर आहेच, ती मरगळ दुरुस्त करायचीच आहे. काही नवा बदल हां पुष्कळ. जसजशा सूचना येतील तसतसे बदल करू आम्ही. जळगावचा जो प्रकार घडला होता त्याबाबत नाही आता कसं आहे माहिती का की वेळेवर पक्षामध्ये येऊन ज्यांना तिकीटं दिल्या जातात त्यांना संघटनेचं काही माहीत नसते आणि आपल्या सोयीप्रमाणे ते लोक बोलत राहतात. जसे घरी पाहुणे आले, भांडणं केले, निघून गेले, अशातले ते प्रकार होत असतात. पण ज्यांच्या नावाचं घर असते त्यांना ते घर कायम सांभाळावं लागतं. घराची बदनामी होते. हां. घडणाऱ्याला काय वाटतं? बदनामी होते कबूल आहे, पण आता एवढ्या मोठ्या पक्षामध्ये कधी कधी अशा गोष्टी घडतात, त्या पुनरावृत्ती होऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे. युतीच्या सरकारमध्ये युती जेव्हा असते तेव्हा काही कॅल्क्युलेशन मानले जातात आघाडी म्हणून, की बाबा मागच्या वेळेला कोण लढलं, त्याला किती मतं पडली, तुम्हाला किती जागा द्यायच्या, मग कोणती जागा सोडली तर फायदा होईल तोटा होईल, हे व्यावहारिक पातळीवरचं गणित असते आणि मग त्याच्यात मागे पुढे सरकावं लागते. त्या मागे पुढे सरकण्यामध्ये बरेच वेळा नुकसानं होतात, तर ते सहन करायची ताकद ठेवावं लागते, इलाज नाही त्याला. ते भाजपमधला व्यक्ती इकडे आयात केले गेला होता ना, काँग्रेसमध्ये तेवढे मातब्बर लोक होते यामध्ये. हो, ही गोष्ट एकदम खरी आहे. तसं आत्ताही सांगणाऱ्यांनी सांगितलं, परंतु तो निर्णय दिल्लीला जी स्क्रीनिंग कमिटी आहे त्यांनी घेतला, तो कशाच्या मुद्द्याच्या आधारावर घेतला हे आता इथे आज नाही सांगतायत. पण ही गोष्ट आम्ही पक्षश्रेष्ठीच्या कानावर टाकू की विधानसभेच्या भाजपकडून आयात केलेल्या कॅन्डिडेटला तिकीट दिल्याची नाराजी जामनेरमध्ये फार प्रमाणात दिसली. बस.